पुणे शहराला अवकाळी पावसाने चांगलं झोडपून काढलंय। अचानक आलेल्या या पावसामुळे पुणेकरांची दाणादाण उडाली आहे। कोंढवा बुद्रुक या परिसरामध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यानं रस्त्याला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। या साचलेल्या पाण्यात अनेक चारचाकी वाहनं आणि रिक्षा अडकून पडल्यात। सखल भागात पाणी साचले आणि त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचाही मोठा खोळंबा झालेला आहे। आपण या दृश्यातून पाहू शकतो पुण्यामध्ये अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, पुण्यामध्ये सलग 3 दिवस पाऊस पडतोय, नेमकी काय परिस्थिती आहे? प्रमाणावर मुसळधार पाऊस जो आहे तो शहरातल्या उपनगर भागासह मध्यवर्ती भागात सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। आज खरं तर 2:30 वाजल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावून पुण्यातल्या पश्चिम भागासह उपनगर जे आहेत तिथे देखील मोठ्या सरी आहेत त्या देखील कोसळू लागल्या आहेत। पुण्यातल्या कोंढवा परिसरात आपण जर पाहिलं तर सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेक वाहनं जे आहेत ते देखील अडकलेले आहेत। त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो स्थानिकांना केला जातोय। फक्त कोंढवा परिसर नव्हे तर सिंहगड रोड असेल, मध्यवर्ती पेठा असतील तर सगळीकडेपर्यंत हा सर्वदूर पाऊस जो आहे तो आपल्याला अवकाळी पाऊस बरसताना पाहायला मिळतोय। नक्कीच धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। पुण्यातली ही दृश्य, पुण्यामध्ये पावसाने चांगलं स्थैमान घातलेलं आहे। मोठ्या प्रमाणात नागरिकांचे हाल होत आहेत। वाहनं अक्षरशः पाण्यामध्ये बुडाली आहेत, त्यामुळे नागरिकांची जी वाहनं आहेत त्याचं देखील नुकसान होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। खरं तर हा अवकाळी पाऊस आहे, त्यामुळे प्रशासन या पावसासाठी बिलकुलच तयार नव्हतं आणि त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे।